हे अधिवेशन आपण भरवतो कशाला? प्रश्न विचारायला असता. विचारा प्रश्न. प्रश्न विचारल्यानंतर 4-4 वेळा आपल्याला सांगावं लागतं त्यांना ती कारवाई करा आणि ते करत नाहीत म्हणजे ते हलक्यात घेत आहेत आपल्याला आणि आम्हाला पण सभागृहाला. आणि मग अशा मंत्र्यांकडनं उत्तराची अपेक्षा करायची का? करायला लागेल. कसं करायला लागेल? जर आपला पण ऐकत नसतील तर आम्ही काय करायचं? कोणाकडे जायचं? याच्या वरती तर कुठलं फोन नाही आहेत. सभापती महोदय, आपला पूर्णपणे सन्मान राखून मी त्यांना प्रश्न विचारतो, कारण आपण त्या समोर विचारलेल्या प्रश्नांची ते उत्तर देतात परंतु त्याचं पालन करत नाही. हा आपला पूर्व इतिहास आहे त्यांचा आणि हा इतिहास पुन्हा शेवटच्या तुमचा नाही आपला अपमान होण्याचा पूर्व इतिहास मला बघवत नाहीये या सभागृहात. आणि म्हणून हे मागचे अधिकारी अजूनही तिथेच आहेत महानगरपालिकेचे, जे मागच्या वेळेला जे मी ठेवले होते आपण सांगून मुख्यमंत्र्यांनी सांगून मग आता असं म्हटलं जावई भाऊ बहीण हे कोण आहेत? सगळे सोयरे. मग पहिल्या मंत्र्यांना विचारा की खरोखर ते सिरियसली उत्तर देणार आहेत की नाहीत. ही 4था विचारलेला प्रश्न आहे हा. सभापती महोदयाने सांगितलेलं आहे. नाही सभापती महोदय, मी प्रश्न विचारतो परंतु प्रश्न हे अधिवेशन आपण भरवतो कशाला? प्रश्न विचारायला असता. विचारा प्रश्न. प्रश्न विचारल्यानंतर 4-4 वेळा आपल्याला सांगावं लागतं त्यांना की कारवाई करा आणि ते करत नाहीत म्हणजे ते हलक्यात घेत आहेत आपल्याला आणि आम्हाला पण सभागृहाला. आणि मग अशा मंत्र्यांकडनं उत्तराची अपेक्षा करायची का? करायला लागेल. कसं करायला लागेल? जर आपला पण ऐकत नसतील तर आम्ही काय करायचं? कोणाकडे जायचं? याच्या वरती तर कुठलं फोन नाही आहेत. तिथे 2 खुर्च्या पडल्या, 2 खुर्च्यांवरती कधी कोण बसलेलं मी बघितलेलं नाहीये. नाही तर मी तिकडे विचारलं असतं आता, कारण 1-2 त्या खुर्च्या दिसत आहेत मला वरती, कारण ह्या खुर्चीच्या वरती खुर्चीच दिसत नाहीये. तर सभापती महोदय, आपण हे प्रकरण गंभीर्याने घ्यावे. आता माझा मूळ प्रश्नाकडे येतो. मुंबई महानगरपालिकेमध्ये जो 6,000 कोटीचा रोड टेंडर घोटाळा जो आम्ही वारंवार याच्यावरती बोलतोय, सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचे काही निकष आहेत. आपण आता काय सांगितलं की डांबरी रस्त्यावरनं जाताना खड्डे पडतात म्हणून सिमेंट कॉन्क्रिटीकरण होतं, मान्य आहे. परंतु ज्या गल्ल्या सिमेंट कॉन्क्रिटीकरणासाठी काढलेल्या आहेत याचे निकष आहेत. किती मीटरचा रस्ता असला पाहिजे, दोन्ही बाजूला त्याला स्ट्रॉम वॉटर ड्रेन असलं पाहिजे आणि त्या निकषाखाली जे रस्ते बसतात हेच रस्ते फक्त सिमेंट कॉन्क्रिटीकरणाला काढले जातात. दुसरे रस्ते काढले जात नाहीत. जे आजही डांबरी रस्ते आहेत ते डांबरी रस्ते छोट्या छोट्या गल्ल्या तुम्ही सगळं मेगा टेंडर काढलेलं आहे. ते मेगा टेंडर मेगा स्कॅम. आणि त्यात हे आम्ही मागच्या अधिवेशनात देखील सांगितलं होतं 300-350 रस्ते या सगळ्यामध्ये आहेत. अजून 90 लोकांची साधी ऑर्डर पण निघालेली नाहीये. आणि मग अशा परिस्थितीत पंतप्रधानांनी उद्घाटन केलेल्या या कार्यक्रमाचं काय होणार माहित नाही. परंतु जो कॉन्ट्रॅक्टर ज्याने हे काम केलेलं आहे, पंतप्रधानांचा अपमान केलेला आहे, त्याला तुम्ही ब्लॅकलिस्ट करताय. पण पुन्हा माझा आरोप असा आहे की त्याची चौकशी करून त्याने खोटे कागदपत्र देऊन हे टेंडर मिळवलेलं आहे. तर या प्रकरणाची सखोल चौकशी करून या सगळ्या प्रकरणामध्ये त्याला MMR रिजन मध्ये पण दुसरं काम दिलंय. आता एखादा माणूस ब्लॅक लिस्टेड असेल तर त्याला दुसरीकडे काम कसं देता येईल ते जाऊ दे. माझं म्हणणं असं आहे की त्याच्यावरती किती दिवसात तुम्ही चौकशी करणार. त्याच्यामध्ये जर खोटी कागदपत्र देऊन त्याने जर टेंडर मिळवलं असेल तर त्याला तुम्ही ऑर्गनाइज क्राईमच्या अंतर्गत मुक्का लावून अटक करणार का? सभापती मध्ये मी सुरुवातीला सांगितलं की रोडवेजच्या मालकाचं नाव देखील सांगितलं, त्याच्यावर कशा पद्धतीनं कारवाई झाली हे देखील सांगितलं. पण अधिकची माहिती जर अनिल परब साहेबांकडे असेल मी त्यांच्याकडनं नक्की घेईन. त्याच्या पद्धतीने आम्ही चौकशी करू आणि त्याच्यामध्ये हे जे कोण संचालक किंवा ही कंपनी त्याच्यामध्ये जर गिल्टी सापडली तिथं कारवाई. विधान परिषदेमध्ये अनिल परब यांनी उदय सामंत यांना धारेवर धरलं. 4 वेळा हा प्रश्न मांडला गेला. सभापती महोदय, जर तुमचं ऐकत नाही तर आमचं कुठं ऐकणार, अशा शब्दात कडक टीका त्यांनी केली. तुम्हाला काय वाटतं याबाबत कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.